सरकारच्या नवीन नियमानुसार जीएसटी नंबर आता फक्त 3 दिवसात मिळणार आहे. नवीन व्यवसाय सुरू करणाऱ्यांसाठी तर ही एक मोठी खुशखबर आहे. पण यासाठी सरकारची एक सोपी अट आहे. तुम्हाला हे सांगावं लागेल की तुम्ही महिन्याला 12.5 लाखांपेक्षा जास्त इनपुट टॅक्स क्रेडिट म्हणजे ITC घेणार नाही. आता हे ITC म्हणजे काय, घाबरू नका, एका मिनिटात समजून सांगते. समजा तुम्ही एक दुकानदार आहात. तुम्ही 10,000 रुपयांचा माल खरेदी केला, त्यावर 18% 1,800 रुपये जीएसटी भरला. तोच माल तुम्ही ग्राहकाला 12,000 रुपयांना विकला आणि त्यांच्याकडून 2,160 रुपये जीएसटी घेतला. आता सरकारला पूर्ण 2,160 रुपये द्यायचे नाही. तुम्ही आधी भरलेले 1,800 रुपये वजा करून फक्त उरलेला फरक म्हणजे 360 रुपये तुम्ही सरकारला भरणार. हा जो आधी भरलेला टॅक्स परत मिळवण्याचा हक्क आहे यालाच इनपुट टॅक्स क्रेडिट म्हणजे ITC म्हणतात. आता गंमत म्हणजे कधी कधी याच्या उलट होतं. याला म्हणतात इन्व्हेंटेड ड्युटी स्ट्रक्चर. उदाहरणार्थ, शर्ट बनवण्यासाठी लागणारा कच्चा मालावर तुम्ही 12% जीएसटी भरला, पण तयार शर्ट विकताना त्यावर फक्त 5% जीएसटी आहे. याचा अर्थ तुम्ही खरेदीवर जास्त टॅक्स भरला आणि विक्रीवर कमी गोळा केला. अशा वेळी तुम्ही सरकारकडून जास्तीचा भरलेला टॅक्स परत मागू शकता, ज्याला रिफंड म्हणतात. थोडक्यात सरकारच्या नवीन बदलामुळे व्यवसाय करणं आता अधिकच सोपं आणि वेगवान होणार आहे. माहिती कामाची वाटली असेल तर तुमच्या व्यावसायिक मित्रासोबत नक्की शेअर करा आणि अशा सोप्या भाषेतील माहितीसाठी आत्ताच पैसा पाणीला फॉलो करा.